अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसाठी किंवा पारंपरिक रेसिपीसाठी स्वप्नाली रेसिपीला सबस्क्राईब करा। खूप मस्त अशी आपली चवळीची शेंगाची रस्सा भाजी तयार झाली आहे। चवळीच्या शेंगा पण आहेत अशा तोडून अख्ख्या अर्ध्या घेतलेल्या आणि बिया सुद्धा आहेत। तर खूप छान अशी ही भाजी होते बघा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण ओल्या चवळीच्या शेंगाची रस्सा भाजी कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण चवळीच्या बियाची भाजी बनवणार आहोत, ओल्या चवळीची। तर बघा इथे चवळीच्या बिया मी अशा सोलून घेतलेल्या आहेत। एकदम गावरान बिया आहेत बघा। ही बारीक बिया असतात, गावरान असतात ती निब्बर ह्याच्यामधले मी बिया काढून घेतल्यात। ज्या एखाद्या कवळ्या असतील ना त्या अशा गवारीच्या शेंगासारख्या मोडून घेतल्यात बघा। आणि एक छोटासा कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो चिरून घेतलाय, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट घेतलाय 2 चमचे, काळा मसाला घेतलेला आहे, 1 चमचा अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, खोबरं ह्याचं वाटण करून घेतलंय 1 चमचाभर। चला तर मग आता आपण चवळीच्या बियाची भाजी करायला सुरुवात करूया। कढई गरम झाली चांगली की आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। 1 ते 2 चमचे तेल टाकून घेऊया। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तेल गरम झालंय। तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचा कांदा। कांदा तेलामध्ये आपण 1 मिनिटभर चांगला परतून घेऊया। कांदा आपला तेलामध्ये चांगला भाजलाय, जास्त पण करपवायचा नाही बघा। तर ह्याच्यामध्ये टाकायचं आलं, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचं वाटण केलेलं, हे पण आपण 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगलं। वाटण पण आपलं चांगलं परतलेलं आहे बघा। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटो। टोमॅटो पण आपण 1 मिनिटभर परतून घ्यायचा। टोमॅटो वाटण आपलं चांगलं परतले, तेल सुद्धा सुटलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया काळा मसाला, आपला घरगुती पद्धतीचा मसाला। टाकला की गॅस कमी ठेवायचा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते बघा। मसाला टाकला की आपला गॅस कमी ठेवायचा, नाहीतर मसाला करपतो। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया सोललेल्या बिया, ह्या धुवून घेतल्यात बघा मी। बिया टाकल्या की आपण 5 मिनिटं चांगलं हलवून घ्यायचं आहे तेलामध्ये। लगेचच पाणी ओतायचं नाही, मसाल्यामध्ये वगैरे चांगलं परतून घ्यायचं। तेलावर चांगलं परतून घेतलंय, लगेच पाणी ओतायचं नाही, आपण ह्याला 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत बघा। आपण तेलावर चांगली वाफवून घेतली बघा, काय मस्त अशी दिसते। अशी सुद्धा सुक्की मुलांना डब्यासाठी वगैरे केली ना तर खूप अशी मुलं चांगली आवडीनं पण खातील आणि ही पौष्टिक सुद्धा आहे बघा। बघा लगेच मऊ सुद्धा झालेलं आहे, पण थोडंसं आपण वाफवून घेतली की छान चव येते। त्याच्यामुळे आता गरम करून 1 कपभर पाणी घेतले, तर ओतून घेऊया आपण। आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे ना त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं। पाणी ओतलं की आपण हलवून घेऊन ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया। कूट टाकला, चांगला मिक्स करून घेऊया, चांगली उकळी येऊ देऊया। 2 ते 3 मिनिटं झालेत बघा, चांगली खळखळून उकळी आली आणि शेंग सुद्धा आपली शिजली असणार आहे। तर आपण चेक करूया शिजले का ते बघूया। मऊसूत झालेली आहे। तर ह्याच्यावर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर टाकली, आपण मिक्स करून घेऊया। आपली चवळीची रस्सा भाजी तयार झाली आहे, गावरान पद्धतीने एकदम। आणि गावरान ही रेसिपी सुद्धा गावरान आहे आणि चवळीची शेंग सुद्धा गावरान आहे। खूप छान अशी लागते चवीला, भाकरीसोबत, चपातीसोबत तर खूप छान अशी लागते बघा ही। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा।